टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पवारसाहेब, उद्धव ठाकरेंची भेट झाली का? चर्चेनंतर जी तुमची नाराजी होती ती दूर झाली का? कारण तुमचं म्हणणं होतं की विश्वासात न घेता नवे जिल्हा प्रमुख निवडले आणि त्यामुळे तुम्ही उपनेते पदाचा राजीनामा दिला होता। आमची भूमिका म्हणजे उत्तर दक्षिण करवीरचे प्रमुख जे पदाधिकारी होते ते सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही आता भेटल्यानंतर नेमकं तिथं काय झालं, कसं झालं, काय नाही झालं हे आम्ही त्यांच्या कानावर घातलं। कशा पद्धतीने तिथं काम चालतं हे आम्ही त्यांच्या कानावर घातलं। परंतु शेवटी मी सुद्धा एवढ्या वर्ष काम करते, मला माहिती आहे साहेबांचा निर्णय अंतिम निर्णय असतो। त्यांनी आम्हाला एवढं सांगितलं की मला तुम्ही आता जे सांगितलेलं आहे ती मी सगळी माहिती घेतो, सगळी मी दुरुस्ती कशी करायची, वेट अँड वॉच हा सल्ला आम्हाला शिवसैनिकांनी आम्हाला दिला आहे। त्यामुळे आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आम्ही आहोत। नाही, तुम्ही उपनेते पदाचा राजीनामा दिला होता तो तुम्ही तुमचा निर्णय नाही दिला होता मी अजून मला पण वेट अँड वॉचची भूमिका दिली आहे, तर मी पण सुद्धा वेट अँड वॉचच करायला लागलोय। मी साहेबांना कधी आव्हान केलं नाही, करणार सुद्धा नाहीत, कारण ते आमचे विठ्ठल आहेत आणि विठ्ठला कधी आपण चॅलेंज करणार नसतो। त्यांनी सांगितलेलं आहे वेट अँड वॉच, मी सुद्धा वेट अँड वॉच, तोपर्यंत मी सुद्धा थांबणार आहे, तोपर्यंत थोडे दिवस मी पण थांबणार आहे। काय नाराजी दूर झालेली नाही आहे, मी म्हणत नाही नाराजी दूर झाली पूर्णपणे, परंतु साहेबांना आम्हाला समजावून सांगितलेलं आहे पुढे भविष्यात महापालिका निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका, स्वराज्य संस्था निवडणुका आहेत आणि त्या भूमिकेतून आम्हाला तिथं मजबूतपणे मुंबई महापालिका कशी जिंकता येईल आणि सर्व स्वराज्य संस्था कशा जिंकता येईल त्यासाठी भविष्यामध्ये आम्ही एक दिलाने काम करू, त्यात काही शंका नाही। परंतु जे काही तिथं घडलं काय नाही घडलं तर मी एवढंच साहेबांना विनंती केली, जो कोल्हापूर ते मातोश्री मधला ब्रिज आहे तो त्या ब्रिजचं स्ट्रक्चर ऑडिट होणं अत्यंत गरजेचं आहे। तिथपर्यंत तुमच्याकडे काय येतंय नाही येतंय मी त्यांच्यावर आरोप साहेबांना कधी केलेला नाही, करणार नाही। जी ब्रिज म्हणतो तो ब्रिज भविष्यामध्ये चांगल्या भूमिकेसाठी, पक्षाच्या भूमिकेसाठी, पक्षवाढीसाठी तो मजबूत आहे का, त्याला काय कीड कुठे लागले काय हे बघणं अत्यंत आवश्यक होईल, असं मी शिवसैनिक म्हणून नम्र विनंती करेन। आपली नाराजी नेमकी कोणाबाबत? सिस्टीम जी म्हणतो ना आपण सिस्टीम, ज्या उद्धव साहेब म्हटले मी निर्णय घेतलाय खलास, त्यांचा निर्णय अंतिम असतो, परंतु जी माहिती पुरवतात लोक, जी माहिती इथपर्यंत आणतात लोक, की कोण माणसं आहेत, कशी आणतात माणसं, ही भूमिका आमची होती की मी तिथं उपनेता आहे, मी जिल्हा प्रमुख म्हणून 16 वर्ष काम केले, 36 वर्ष मी तिथं पक्षात काम करतोय। निर्णय तुम्ही काही घ्या, अनेक जण इच्छुक होते तिथं, त्यांना बोललं असतं तर ते आमची पद्धत साहेबांची ठीक आहे, मी साहेबांना कधी कुठे कमी लेखलेलं नाही। साहेब आमच्यासाठी दैवत आहेत, मगाशी मी सांगितलं आणि कायम दैवत राहतील, परंतु हा निर्णय चुकला असं आम्हाला वाटतंय। साहेब म्हणले माझा निर्णय अंतिम असतोय, मी फक्त तुम्ही जे सांगितलेलं आहे ती दुरुस्त करण्या पद्धतीने मी प्रयत्न नक्की करीन आणि दुरुस्त करतील अशी मला अपेक्षा आहे। तुम्ही तुमचा राजीनामा मागे घ्याल का? मी सांगितलं ना वेट अँड वॉच। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।